11 वर्ष पूर्ण होत असताना जोरदार टाळ्यांनी मोदी साहेबांचं अभिनंदन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून हा शंखनाद. आणि आगामी काळामध्ये देवा भाऊ आणि अमित भाईंना आम्हाला शाश्वत करायचं आहे की हा नांदेड जे मराठवाड्यात आम्ही महाराष्ट्रात पाहूच, पण नांदेड म्हणजे 100% भाजप आणि भाजप ही आमची भूमिका घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक परिवर्तन जे आपण विधानसभेला सुरुवात केली ती आगामी काळात आम्ही निश्चित करणार आहोत. मित्रहो, ऑपरेशन सिंदूर एक फार मोठं धाडसाचं कृत्य होतं. पंतप्रधान मोदींनीच ऑपरेशन सिंदूरला नामकरण दिलं आणि निश्चय केला की दहशतवादाचा बेमोड आम्ही करणार म्हणजे करणार. अमित भाईंचं अभिनंदन करतो की त्यांनी नक्षलवादांचं उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आणि धाडसी पाऊल टाकून महाराष्ट्राच्या सीमेलगत महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, ज्या ठिकाणी नक्षलवाद त्या ठिकाणी फोपावला, महाराष्ट्राच्या सीमेवरही फोपावला, त्या ठिकाणी त्याचा बिमोड केला आणि दाखवून दिलं की गांभीर्याने गृहमंत्री कशा पद्धतीने काम करू शकतो हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि मित्रहो, अतिशय महत्वाची बाब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशामध्ये भाजपाच्या वतीने तमाम नागरिकांच्या वतीने जोरदारपणे या ठिकाणी आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही अहिल्याबाई देवी होळकरांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं, ज्या पद्धतीने त्या काळातही देशाला दिशा दिली, गरिबीला त्या ठिकाणी न्याय द्यायचं, गरिबाला काम त्यांनी केलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय उत्तम निर्णय घेतले, त्याच पद्धतीने देवा भाऊ सुद्धा महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे त्यांनी कामाला लागलेले आहेत. परवाच त्या ठिकाणी जाऊन अहिल्यादेवी होळकरांच्या समोर नतमस्तक होऊन राज्याच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आज एक महत्वाचा क्षण आहे. आज आमचे आदरणीय पोहरादेवीचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. मला अभिनंदन करायचंय आमच्या देवा भाऊंचं, अमित भाईंचं, मोदी साहेबांचं की आज महाराज फक्त दैविक शक्ती आमची आहेच, पण सेवालाल महाराजांचं काम जे आगामी काळामध्ये पूर्ण करत आहेत. आणि पहिले मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आमचे वसंतराव नाईक साहेब सुद्धा जे या ठिकाणी पूर्णातिकृत पुतळा जो झालेला आहे तो नांदेड महानगरपालिकेने आम्ही सुरुवात केली आणि त्याचं उद्घाटन आज आम्ही अमित भाईंच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विविध कामासाठी आज आपण जोरदारपणे काम करत आहोत. मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित आहेत. मी देवा भाऊंना विनंती करेन, आपण आगामी काळामध्ये मराठवाड्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विकसित देश, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा आणि विकसित नांदेड, परभणी, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यांना आपण गुंतवणूक अधिक यावी, रोजगार मिळावा आणि लोकांना हाताला काम मिळावं. या आगामी 4 वर्षाचा संकल्प आपण आपल्या भाषणातून उल्लेख करून अधिकाधिक गुंतवणूक कशी आपल्या भागात येईल या पद्धतीने त्याचा विचार आपण केला पाहिजे. अधिक वेळ मी घेणार नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. सिंचन आहे, शेती आहे, आरोग्य आहे, रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. नांदेड आम्ही फार काही जास्त मागत नाही. नांदेड बिदर, नांदेड रेल्वे, नांदेड लातूर आमची बुलेट ट्रेन जर आगामी काळात येऊ शकली तर आम्हाला आनंदच होईल. परंतु हैदराबादकडे जाणारं आमचं जर स्वप्न जर आपण पूर्ण केलं तर हैदराबाद आणि मुंबईचा आमचा द्रुतगती मार्ग जो आमचा आहे त्या द्रुतगती मार्गाला गती मिळाली तर मराठवाड्याला भरपूर काही दिल्यासारखं होईल. त्यांना आम्ही वेगळं देऊन निवेदन देणार आहोत आणि या सगळ्या कामाला निश्चितच आपण मोठ्या प्रमाणावर त्याला सगळ्या पद्धतीने कशी गती मिळेल. देवाभाऊंनी रोडमॅप आखलेला आहे. तो रोडमॅप विकासाचा रोडमॅप आहे, महाराष्ट्राचा आहेच, पण महाराष्ट्रातल्या अविकसित भागाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार, राज्यातलं महायुतीचं सरकार आपण करत आहोत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि मी सन्मान्य अमित भाईंना आणि देवा भाऊंना, बावनकुळेजींना, रवी चव्हाणांना आश्वासित करतो की नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये
भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून राहणार आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे. अधिक वेळ मी घेत नाही. मला सांगायला आनंद आहे की आज 26 मेला भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपली अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था कालच जपानच्या पुढे जाऊन 4थ्या नंबरला भारत आलेला आहे. हे मोदीजींच्या कामाने दाखवून दिलंय. आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आज, 5व्या नंबरला आपण होतो. जपान आपल्या पुढे होतं. जपानला मागे टाकून भारत आपल्या 4थ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. थोडक्यात त्याचा विषय यासाठी सांगतोय की मोदीजींचा जो आहे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्यक्षात अंमलात आणली आणि देशाची अर्थव्यवस्था आज 5व्याहून 4 नंबरला आलेली आहे. पण अधिक वेळ मी घेत नाही. अनेकांची भाषणं ऐकायची असल्यामुळे अधिक वेळ न घेता मी गृहमंत्री साहेबांचं, अमित भाईंचं नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीनंतर पहिल्यांदा आले. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले. खरी जी आखणी केली या निवडणुकीचं यशाच्या मागे जी व्यूहरचना कोणी रचली असेल पंतप्रधान आणि अमित भाईंच्या माध्यमातून, ती त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी देवेंद्र देवाभाऊंनी केली. नंतर आमचे बावनकुळेजी आणि रवी चव्हाणांनी लक्ष घातलं आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपमय महाराष्ट्र झालेला आहे. तसंच आगामी काळात आम्ही सुद्धा ही जबाबदारी उचलू आणि यशस्वीरित्या आम्ही भाजपाला आगामी काळात 100% भाजप आणण्याचा प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. माननीय आमदार श्रीयुत रवींद्रजी चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. अच्छा, या सभेसाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते, कणखर नेते आदरणीय अमित भाईजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय अशोक चव्हाणजी, पंकजताई, सन्माननीय दानवे साहेब, अतुल सावेजी, सर्व भारतीय जनता पार्टीचे मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व नांदेड भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी, खरं तर आपण सर्वजण या जनसभेला या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर या जनसभेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या असणाऱ्या सैन्याचं कौतुक आणि अभिनंदन करावं यासाठी आणि पुढील होणाऱ्या प्रत्येक जे देशामध्ये ज्या दहशतवादी कारवाया आपल्या बाजूचे जे देश करत असतील त्याला खंबीरपणे देशातील प्रत्येक नागरिक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत देश हा पूर्वीचा देश आता राहिला नाही, हा कोणासमोर झुकणार नाही, अशा पद्धतीचा नवीन भारत हा आज संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधील असणाऱ्या आपण सर्व भारतीयांनी दाखवून दिलाय. आपण सर्वजण ज्या पद्धतीने
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल हे पुढे जाताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपला देश आता 4थ्या स्थानावरती पोहोचलाय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली अर्थव्यवस्था ज्या वेळेला पुढे न्यायची आहे त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना आपली अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन पर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे. आणि त्यासाठी एक रोडमॅप महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने तयार केला आहे. आणि म्हणून देशामध्ये ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामधील महाराष्ट्र हा तुम्हाला आम्हाला सर्वांना घडवायचा आहे, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी सुद्धा आपली प्रमुख भूमिका आहे. सरकार आणि सरकार बरोबर भारतीय जनता पार्टीची असणारी संघटना जी सर्वात मोठी संघटना आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्य असणारी एकमेव महाराष्ट्रामधली जी संघटना आहे ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना सरकारच्या भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रातील असणाऱ्या सरकारच्या भूमिका, केंद्रातील असणाऱ्या सरकारच्या भूमिका या सातत्याने कुठेही कोणताही विरोधी पक्ष कोणताही नेरेटिव्ह हा पसरवणार नाही, यासाठी पॉझिटिव्हली आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध राहूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ. भारत माता की. अरे नांदेडचा आवाज इतका लहान. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांची 300वी जयंती आपण साजरी करतो आहे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारताचे लोहपुरुष, भारत सरकारचे कणखर आणि कर्मठ केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमितभाई शहा यांचं अख्ख्या नांदेडच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब पाटील दानवे, पंकजाताई मुंडे, अतुलजी सावे, मेघनाताई बोर्डीकर, भागवतजी कराड, अजितजी गोपचडे, बाबूसिंग महाराज, संजयजी कोडगे, तुषारजी राठोड, राजेशजी पवार, भीमरावजी केराम, जितेशजी अंतापूरकर, श्री जयाताई चव्हाण, किसनराव वानखेडे, संजयजी केणेकर, संतुकराव हंबर्डे, किशोरजी देशमुख, तानाजी मुटकुळे, आमदार विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, चैतन्य देशमुख, अमरनाथजी राजूरकर, मारुतराव कवले, राम पाटील रातोळीकर, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण निवडणुकीनंतरची आपली ही पहिलीच सभा आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाने जो दणदणीत विजय आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आज खरं तर आपण सगळे लोक माननीय अमितभाईंना ऐकण्याकरता आलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देखील चालू आहे. खरं म्हणजे राज्यभरातच पाऊस चालू आहे, त्यामुळे थोडी चिंता देखील मला आहे. पण आपल्या सगळ्यांना
आज अमित भाईंनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलं. या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सेनेने शौर्य दाखवलं, त्या भारतीय सेनेला मी सलाम करतो आणि आपल्या पंतप्रधानांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो. बंधू भगिनींनो, भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं. पाकिस्तानमधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक व्याप्त काश्मीरमधले नाही, पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते. त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही. त्यांना माहिती नव्हतं की 2014 नंतर मेक इन इंडियामध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत. त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेने केलेलं आपण बघितलं. एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्यासमोर प्रश्न पडतो, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक, सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत, पण राहुल गांधी काय झालं समजत नाही. प्रश्न विचारतायत, किती विमान पडले, कसे पडले, काय पडले. म्हणजे जे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही, कारण त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत. बरं, त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गैररीते. परवा एक चेला चपाटा म्हणाला हे चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन त्या ठिकाणी आले आणि त्याला 15-15 लाखाचे आपण मिसाईल सोडले. आता या मूर्खांना हेही माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे ड्रोन आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या ड्रोनमध्ये काय अंतर आहे. इतके मूर्ख आहेत. अरे वेड्यांनो, भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे ड्रोन आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले, एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही. हवेतच ते सगळे तहस-नहस करण्याचं काम हे भारताने केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण पाक व्याप्त काश्मीर ऐकत होतो. पाक व्याप्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्याप्त काश्मीर नाही आहे, पाक व्याप्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे. आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूरवर देखील. बरं, तरी आपल्या सेनेनं यावेळी, कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का, खरंच काही झालं का, यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं. त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही. आणि जगातल्या मीडियाने सांगितलं, जगातल्या, की पाकिस्तानमध्ये ताकद नव्हती, हिंमत नव्हती आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे. नवीन भारत काय आहे याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ 2014ला घेतली. तो आजचाच दिवस आहे. 11 वर्ष मोदीजींनी पूर्ण केले. 11 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला 4थ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे. आणि लवकरच आपण 3ऱ्या स्थानावर देखील येणार आहोत. आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला.
100 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या 12,500 ऑफिसेसमध्ये त्या ठिकाणी 7 कार्यक्रम आम्ही दिले, ज्याच्यामध्ये लोकांचे ग्रीव्हियन्स संपवणे, लोकांच्या तक्रारी संपवणे, ऑफिसची साफसफाई करणे, लोकांना भेटणे, फील्ड व्हिजिट करणे आणि केवळ कार्यक्रम देऊन थांबलो नाही, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला मागे लावलं आणि सांगितलं या सगळ्या ऑफिसेसचं मानांकन करा, कोणी किती काम केलंय आणि 50% खाली जर काम असेल तर ते ऑफिस नापास समजलं जाईल. अशी शर्यत लागली. मोठ्या प्रमाणात काम चालू झालं. हजारो टन कचरा त्या ठिकाणी निघाला. लोकांचे थांबलेले कामं, तुंबलेले कामं हे 100 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम झालं. लगेचच 150 दिवसाचा कार्यक्रम आपण दिला. या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण एक महत्वाची गोष्ट आपण काय करतोय, ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे? आपलं स्वप्न आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामाकरता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये. सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत. अर्जही ऑनलाईन, पैसेही ऑनलाईन आणि त्यातनं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन. आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत. या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअॅपवर देखील आणतो आहोत. म्हणजे व्हॉट्सअॅपवरनं 500 सेवा हळूहळू आपल्याला प्राप्त करता येतील. कोणालाही कार्यालयात जायची गरज पडणार नाही, कोणालाही चिरीमिरी द्यायची गरज पडणार नाही, कोणालाही फाईल थांबवण्याची गरज पडणार नाही. आणि याचा पुढचा टप्पा, बांधकामामध्ये ज्या फायली आहेत त्या मंजूर झाल्यानंतर एखाद्याचा नकाशा जेव्हा मंजूर होईल त्यावेळेस त्याला एक रिसीट मिळेल आणि त्या रिसीटवर लिहिलं असेल त्यांनी अर्ज केल्यापासनं कोणाच्या टेबलवर किती वेळ ती फाईल थांबली अशा प्रकारची रिसीट पण त्याला मिळेल. म्हणजे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे देखील आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत. खरं म्हणजे पारदर्शी प्रामाणिकतेने मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवतो आहोत. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, आपलं ही जी कारकीर्द आहे या कारकिर्दीचं आपलं ब्रीदवाक्य काय आहे, तर आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे. आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी जोडचे कामं आपण हातामध्ये घेतो आहोत. जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आपल्याला माहितीये बाभळी प्रकल्पाला आपण 771 कोटी रुपये दिले, उनकेश्वरसाठी 232 कोटी रुपये दिले आणि आता इतक्या वर्षानंतर लेंडीचं गॉज फिलिंग देखील आपण सुरू केलेलं आहे. तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जालना नांदेड आपला जो समृद्धी महामार्ग आहे, अशोकरावांनी त्या ठिकाणी सूचना केली होती आणि तो समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण करणार आहोत. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण पूर्ण करतो आहोत. नांदेडमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी रेल्वेची कामं थांबलेली आहेत त्यालाही गती देण्याचं काम आपण करतो. नांदेडला वेगवेगळ्या राज्यांशी जोडण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलंय. आणि हे सगळं करत असताना नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत त्याचा टप्पा 2 आपण हातामध्ये घेतलाय. शाश्वत शेती हा आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्या माध्यमातून 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे. शेती ही केवळ मदतीपुरतं राहू नये, तर शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिली पाहिजे. शेततळं असेल, ड्रीप इरिगेशन असेल, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजारं असतील, याकरता एक मोठी योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण तयार करू. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचे आभार मानतो. अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढा सुरू झालेला आहे. आणि अमित भाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्च 2026 पर्यंत या देशातला नक्षलवाद मी संपवून दाखवीन आणि त्याची पूर्ण तयारी आज होताना आपल्याला पाहायला मिळते आहे.
आणि म्हणून असे कणखर गृहमंत्री आज या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवाभाऊ. यानंतर देश भर में जो संगठन पर्व शुरू था उसमें महाराष्ट्र प्रदेश की ओर से बहुत अच्छी कामगिरी करते हुए 1.5 करोड़ सदस्यता नोंदनी पंजीकरण हो चुका है और ये एक प्रकार से विक्रम प्रस्थापित करने का काम किया है. हमारे प्रदेश अध्यक्ष महोदय सम्माननीय चंद्रशेखर जी बावनकुले साहब और सम्माननीय रविंद्र चौहान साहब आदरणीय कार्याध्यक्ष, इन्होंने महाराष्ट्र भर प्रवास कर इस अभियान को ताकत दी और हर कार्यकर्ता ने इसमें उचित कामगिरी करते हुए ये नोंदनी की है, ये पंजीकरण किया है. प्रातिनिधिक स्वरूप में यह पंजीकरण केंद्र को हम सुपुर्द कर रहे हैं. इसके बाद देश के सम्माननीय गृह मंत्री तथा सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शाह, इनसे हम विनती करते हैं कि शंखनाद महासभा को आप संबोधित करें. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया है नांदेड़ वालों की आवाज को? ऑपरेशन सिंदूर के बाद ऐसी आवाज नहीं चलनी चाहिए. नांदेड़ गुरु गोविंद सिंह जी की भूमि है, यहां से पाकिस्तान तक आवाज पहुंचे ऐसे प्रचंड आवाज से बोलना है. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा उठाइए सभी लोग दोनों हाथ. ऑपरेशन सिंदूर के सफलता के संकल्प की मुट्ठी बींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की. जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मंच पर उपस्थित 3 बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने का जिनको सौभाग्य प्राप्त है, ऐसे हमारे देवेंद्र फडणवीस जी, और नांदेड़ वालों को मालूम ही होगा, बहुत लंबे अरसे के बाद देवेंद्र बाबू ही ऐसे हैं जो 5 साल पूरे कर फिर से चुन कर आए हैं. उनके साथ मंच पर उपस्थित पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान जी, महाराष्ट्र के राजस्व मंत्री भाजपा के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले जी, भाजपा के कार्यकारी अध्यक्ष और भावी अध्यक्ष रविंद्र चौहान जी, महाराष्ट्र के मंत्री श्री अतुल सावे जी, पंकजाताई मुंडे जी, श्री अजीत गोपछड़े सांसद महोदय, भागवत कराड़ जी सांसद महोदय, हमारे वरिष्ठ नेता राव साहेब दानवे जी और उपस्थित मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी का नेतृत्व और आज इतनी विषम मौसम में आए हुए, घंटों से बैठे हुए नांदेड़ के प्यारे भाइयों बहनों को मेरा जय श्री राम. मैं नांदेड़ की भूमि पर आया हूं तब जिस भूमि पर गुरुद्वारा हजूर साहब उपस्थित है, वो भूमि पर सबसे पहले मां रेणुका देवी, राहे नरसिंह मंदिर, कोलंबी मठ
और दत्त प्रभु को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। ये भूमि जो है, इस भूमि को सिखों के दसम गुरु, दसम पिता गुरु गोविंद सिंह जी ने अपना देह त्याग करने के लिए पसंद की हुई ये पवित्र भूमि है। मैं यहां आया हूं तब दसम पिता गुरु गोविंद सिंह जी, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, वीर सावरकर और तिलक महाराज को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। मैं आज इसी भूमि के वरिष्ठ नेता स्वर्गीय शंकरराव चौहान को भी बहुत सम्मान के साथ याद करना चाहता हूं। आज अभी अभी वरिष्ठ ओबीसी नेता नाइक साहब के आदमकद पुतले का यहां पर अनावरण हुआ है। मैं नाइक साहब को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। भाई और बहनों, बहुत समय से बैठे हैं आप, मुझे लंबी बात नहीं करनी, मगर कुछ दिन पहले 22 तारीख को पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादियों ने पहलगांव में अपने निर्दोष यात्रिकों को धर्म पूछकर उनके परिवार के सामने एक एक चुनकर मारने का कायराना कृत्य किया। और उस वक्त हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पटना में कहा था कि कहीं पर भी छिपे हो, ढूंढ ढूंढ कर मिट्टी में मिला दिए जाएंगे। और उस वक्त पाकिस्तान भूल गया कि 15 साल पहले 10 साल पहले यहां कांग्रेस की सरकार थी, वो बदल चुकी है। 11 साल से भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार, उन्होंने उरी पर हमला किया, हमने सर्जिकल स्ट्राइक की। उन्होंने पुलवामा में हमला किया, हमने एयर स्ट्राइक की। और उन्होंने पहलगांव में हमला किया, ऑपरेशन सिंदूर कर कर उनके मुख्य ठिकानों को जमीन में मिलाने का काम। सैकड़ों आतंकवादी हमारे हवाई हमले में तहस नहस हो गए। और भाइयों और बहनों, ऑपरेशन सिंदूर ने हमेशा के लिए पूरी दुनिया, न केवल पाकिस्तान, पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि भारत की सेना, भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना नतीजे भुगतने पड़ते हैं, नतीजे भुगतने पड़ते। और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा, उसको माकूल जवाब दिया है। 7 मई को 1:04 पर 9 आतंकवादी स्थानों को 22 मिनट में नष्ट कर कर उनके हेडक्वार्टर को भी उड़ाने का काम वीर भारतीय सेना ने किया। 8 तारीख को पाकिस्तान ने ड्रोन और मिसाइल से हमले किए, मगर हमारी एयर डिफेंस सिस्टम
इतनी पुख्ता थी, एक भी मिसाइल से एक भी ड्रोन भारत की जमीन को छू नहीं पाया, हवा में ही समाप्त कर। और 9 तारीख को जिन हवाई अड्डों से मिसाइल्स और ड्रोन उड़ाए थे, वो पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम और हवाई अड्डों को हमारी सेना के मिसाइल्सों ने पूर्णतया क्षतिग्रस्त करने का काम कर दिया और पाकिस्तान की एयर डिफेंस सिस्टम को खोखला साबित करने का काम किया। और मित्रों, ये ऑपरेशन को मोदी जी ने नाम दिया ऑपरेशन सिंदूर और पूरी दुनिया में संदेश भेजा, हमारी बहनें माताओं का, हमारी बेटियों का माथे का सिंदूर सस्ता नहीं है। इस सिंदूर को कोई क्षति पहुंचाएगा, उसको खून से जवाब देना पड़ेगा। और ऑपरेशन सिंदूर ने फिर से एक बार भारत की अपनी सीमाओं की रक्षा की प्रतिबद्धता को पूरी दुनिया के सामने उजागर किया और मोदी जी ने सिद्ध कर दिया, ये नया भारत है। 2047 में हमें विकसित भारत तो बनना है, पर ऐसा भारत भी बनाना है जिसके सामने कोई आंख उठाकर देख न पाए, ऐसे भारत की रचना कर। जब ऑपरेशन सिंदूर चल रहा था तभी एक ऑपरेशन ब्लैक फॉरेस्ट भी चल रहा था। छत्तीसगढ़ में 5000 फुट ऊंची पहाड़ी पर नक्सलवादियों के अड्डों को हमारी सीआरपीएफ, छत्तीसगढ़ पुलिस और बीएसएफ ने मिलकर ध्वस्त कर दिया। 31 नक्सली मारे गए और उसके बाद अब तक और 36 नक्सली मारे गए। कई सरेंडर हुए, कई गिरफ्तार हुए और आज मैं शिवाजी महाराज की भूमि से कहकर जाता हूं, 31 मार्च 2026 ये देश की धरती पर से हम नक्सलवाद को समाप्त कर देंगे। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने सिंधु जल समझौता भी रद्द कर दिया, जो जवाहरलाल जी कर गए थे। मोदी जी ने स्पष्ट कर दिया, खून और पानी एक साथ नहीं बहेंगे। पाकिस्तान के सारे व्यापार के दरवाजे भी बंद कर दिए। ट्रेड और टेरर एक साथ नहीं चलेंगे और उनको कहा कि अब की बार अगर हिमाकत की तो जवाब ऐसा मिलेगा जो आपकी पुश्तें याद करेगी, पुश्तें याद करेगी। भाइयों बहनों, जब ऑपरेशन सिंदूर के बाद मोदी जी ने निर्णय किया कि ये देश का मसला है, सारे देश के एमपीज, अलग अलग पार्टियों के एमपी मिलकर दुनिया के हर देश में जाकर पाकिस्तान का आतंकवादी चेहरा दुनिया के सामने बेनकाब करेंगे। सर्वदलीय प्रतिनिधिमंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा, ये किसकी बारात जा रही? मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है। ये बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में, आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा लेते। और ये उद्धव सेना, सर्वदलीय प्रतिनिधिमंडल
जिसमें उनके भी मेंबर गए हैं, उसको बारात कहने का काम करती है। भाइयों बहनों, मराठावाड़ में देवेंद्र जी ने एक बहुत बड़ा कार्यक्रम शुरू किया था। यहां के हमेशा अकालग्रस्त इलाके को पानी से लबोलब करने का, और 2019 में 40,000 करोड़ की लागत से मराठावाड़ वाटर ग्रिड प्रोजेक्ट चालू किए। 11 प्रमुख बांधों को पाइपलाइन से जोड़कर हमारे मराठावाड़ के एक एक गांव में, एक एक खेत में पानी पहुंचाने का काम शुरू किया था। और बीच में धोखा देकर अगाड़ी सरकार बनी, उसने पूरा काम रुकवा दिया। अब देवेंद्र भाऊ फिर से मुख्यमंत्री बने हैं। ये 5 साल में मराठावाड़ के एक एक गांव में पानी पहुंचने वाला है। और सम्राट अशोक के समय से हमेशा अकाल को झेलने वाला एक किसानों का प्रदेश पानी से लबोलब हो जाएगा। कोंकण और कृष्णा बेसिन की सारी नदियों का पानी हमारे मराठावाड़ के गांव में, घरों में और खेत में पहुंचे, ऐसी व्यवस्था होगी। आज एक विशेष बात भी मैं करना चाहता हूं। मोदी जी ने अपनी महान मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज ये उपनाम देकर पुरस्कृत करने का काम किया है। कितने सालों से मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज का दर्जा देने की मांग थी। शरद राव कितने साल केंद्रीय मंत्रिमंडल में रहे, एक बार भी कुछ नहीं किया। मोदी जी ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा, क्लासिकल लैंग्वेज का स्टेटस देने का काम किया। और आने वाले दिनों में देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति की सरकार महाराष्ट्र को फिर से एक बार देश में नंबर 1 बनाने का रास्ता प्रशस्त करी। मोदी जी ने तय किया है कि 2047 में विकसित भारत बनेगा। मुझे पूरा विश्वास है कि विकसित भारत बनाने में शिवाजी महाराज की ये धरती, तिलक महाराज और सावरकर की ये धरती का सबसे बड़ा योगदान होगा। और देश में सबसे पहले विकसित महाराष्ट्र बनेगा और वो ही रास्ते पर विकसित भारत बनने का रास्ता प्रशस्त होगा। आज बारिश होने के बावजूद भी आप इतनी बड़ी संख्या में आए। भारतीय जनता पार्टी की सरकार मोदी जी, देवेंद्र जी का समर्थन किया और ऑपरेशन सिंदूर को अंजाम देने वाले हमारे सेना के जवानों को आपने समर्थित करने का काम किया है। आप सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूं। मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा एक बार उठाइए दोनों हाथ। विजय के संकल्प की मुट्ठी बींचे और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की वंदे वंदे वंदे। सभी का बहुत बहुत धन्यवाद। माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आता काही पक्षप्रवेश होतील। मी विनंती करेन, माजी राज्यमंत्री तथा 2 वेळा विधानसभा सदस्य राहिलेले माननीय श्री डी.पी. सावंत साहेब, थिंकर पॉलिटिशियन अशी ज्यांची ओळख राहिलेली आहे। यानंतर मी विनंती करेन, नांदेड ग्रामीण उत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
आणि नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीयुत B.R. कदम यांचा सुद्धा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होईल. यानंतर मी नांदेडचे प्रख्यात डॉक्टर आणि राजकीय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी असलेले भगवती हॉस्पिटलचे डॉक्टर अंकुशजी देवसरकर यांचा सुद्धा पक्षप्रवेश होईल. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीयुत विश्वास कदम यांचा पण पक्षप्रवेश होईल. आणि कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष देगलूर विधानसभेअंतर्गत येणाऱ्या श्रीयुत शैलेश राकाबार यांचा देखील पक्षप्रवेश होईल. आणि मी आभारासाठी निमंत्रित करतो महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर. आजच्या ह्या शंकनाथ सभेला आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सर्वांचे